आपण बघतोय शिवसेनेनं कामगारांना फसवलं असा आरोप शशांक राव यांनी केलेला आहे। बेस्ट कामगारांच्या 9 दिवसाच्या गैरहजेरीबाबत त्यांचा पगार कापला जाणार आहे अशी माहिती मिळत होती। यावर शशांक राव यांनी प्रतिक्रिया दिली आहे की शशांक राव म्हणतात हे शिवसेनेचं कुटकारस्थान आहे, सूडबुद्धीनं अशा प्रकारची कारवाई केली जाते आहे। 9 दिवसाची रजा कामगार भरतील आणि ती बेस्टनी मान्य करावी, मंजूर करावी असं म्हणतानाच शशांक राव यांनी शिवसेनेवर टीका केलेली आहे। अनिल परब यांनी काल शशांक राव यांच्या बाबत जे वक्तव्य केलं होतं, कामगारांची शशांक राव दिशाभूल करत आहेत असं जे वक्तव्य केलं होतं, त्यावर सुद्धा प्रतिक्रिया शशांक राव यांनी दिली आहे। आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके यांनी त्यांच्याशी एक्सक्लुझिव्हली संवाद साधला। बेस्ट प्रशासनाकडनं पगार कापण्याची तयारी केली जाते, तुम्हाला काही इंटिमेशन आहे का आणि नेमकं काय करणार आहात? मला असं वाटतं पगार कापण्याची भूमिका ही शिवसेनेच्या कमिटीने घेतलेली आहे आणि ही फार चुकीची भूमिका आहे, सूडबुद्धीने घेतली जात आहे आणि ही त्यांनी करू नये असं माझं आव्हान राहणार आहे। कारण हा कष्टकरी कामगार जेव्हा त्याच्या स्वतःच्या लढ्यासाठी लढतो आणि त्याचं आंदोलन कुठेतरी चिरडण्याच्या अनुषंगाने हे केलं जातं। याच्या आधीसुद्धा आपण बघितलं असेल की ज्या वेळेला शिवसेनेची संघटना या संपातनं बाहेर पडली तरी कामगार एकत्र राहिले, तर त्यांच्या घरापर्यंत नोटिसा घेऊन जाऊन घरं खाली करण्यापर्यंतचं त्यांनी काम करायला प्रयत्न केला। अशा खालच्या पातळीची कामं ह्यांनी करू नये असं माझं म्हणणं राहणार। पण मग आता तुम्ही म्हणता की करू नये, पण मग पुढे काय कामगारांचं वेतन कापलं जाणार आहे या संदर्भात तुमची भूमिका? आम्ही आमची भूमिका व्यवस्थित घेऊ, गरज पडल्यास न्यायालयाची भूमिका घेऊ। असं आहे की याच्यामध्ये रजा भरतात कामगार आणि ती रजा मंजूर करण्यात यावी, रजा भरतील आणि रजा मंजूर करण्यात यावी, त्यामुळे वेतन कपातीचा प्रश्न नाही असं म्हणतात? बिलकुल प्रश्न नाही। काही कामगारांनी तुमच्याकडे तक्रारी केल्यात का याबाबत की प्रशासनाकडून त्यांना काही कळतंय असं? हो, आज सकाळपासून फोन आले, त्यांनाही कुठनं तरी कळलं की असं काही होत आहे। तर माझं म्हणणं राहील आपल्या मार्फत की त्यांनी कामगार रजा भरतायत आणि त्या रजा मंजूर करण्यात याव्या। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह स्वाती लोखंडे ढोके, न्यूज 18 लोकमत, मुंबई।